जय हिंद मित्रमैत्रिणींनो, या लेक्चरमध्ये आपण ऐतिहासिक स्रोतला कंटिन्यू करत आहोत. याआधी आपण पुरातात्विक स्रोत आणि विदेशी प्रवासी यांबद्दल माहिती घेतली होती. या लेक्चरमध्ये आपण साहित्याबद्दल माहिती घेणार आहोत. साहित्य यासाठी महत्त्वाचे आहे कारण यातून आपल्याला राजकीय इतिहास, सामाजिक घडण आणि धर्मसमजुती यांची माहिती मिळते. तसेच तत्कालीन समाज जीवनावरही प्रकाश पडतो. सर्वात पहिलं साहित्य बघणार आहोत आपण ते म्हणजे संस्कृत साहित्य. तर संस्कृत साहित्यामध्ये सर्वात महत्त्वाचे आहेत ते म्हणजे वेद आणि यांचीच माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. तर वेदचा अर्थ आहे ज्ञान. यात आपल्याला मानवाने त्याचे ऐहिक व मरणोत्तर जीवन कशा प्रकारे व्यतीत करावे याबद्दलची माहिती दिलेली आहे. वेदामध्ये आपल्याला विश्वामध्ये आढळणाऱ्या घटना, रहस्य यांबाबतचे चिंतन केलेले आढळते. हे चिंतन संस्कृत काव्याच्या रूपात होते. यामध्ये बघूया आपण कृष्णद्वैपायन. हे कृष्णद्वैपायन काय आहे तर वेदव्यास यांनी इसवी सन पूर्व 3000 ते 1000च्या दरम्यान वेदांचं संकलन केलं होतं. त्यालाच कृष्णद्वैपायन हे नाव आहे. आधी आपल्याकडे 3च वेद होते आणि त्यांना वेदत्रय असं म्हणत. वेदत्रय ते वेदत्रय कोणते आहेत तर ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद. त्याचे 400 ते 500 वर्षानंतर चौथा वेद ॲड करण्यात आला होता. आता तो चौथा वेद कोणता आहे तो तर अथर्ववेद हा आहे. आता आपण वेद, उपवेद आणि ब्राह्मण ग्रंथ यांची डिटेल्ड माहिती घेणार आहोत. सर्वात आधी आपण वेद आणि उपवेद बघणार आहोत. वेद आणि उपवेद. सर्वात पहिला वेद आहे ऋग्वेद. ऋग्वेदाचा उपवेद आहे आयुर्वेद. त्यानंतर येतो तो म्हणजे सामवेद. याचा उपवेद आहे गंधर्ववेद. तिसरा आहे यजुर्वेद. याचा उपवेद आहे धनुर्वेद. चौथा आणि शेवटचा वेद आहे तो म्हणजे अथर्ववेद. याचा उपवेद आहे शिल्पवेद. पुन्हा एकदा आपण बघूया. हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून लक्षात ठेवायचं आहे. ऋग्वेदाचा उपवेद आहे आयुर्वेद. सामवेदाचा उपवेद आहे गंधर्ववेद आणि यजुर्वेदाचा उपवेद आहे धनुर्वेद. तसेच अथर्ववेदाचा उपवेद आहे शिल्पवेद. आता आपण बघूया या चारही वेदांबद्दल. या चारही वेदांमध्ये कोणते विषय होते आणि त्यांचे ब्राह्मण ग्रंथ आपण बघणार आहोत. पहिला आपण बघूया ऋग्वेद. तर ऋग्वेदामध्ये काय दिलं होतं तर निसर्ग सौंदर्य व ऐहिक जीवनातील ऐश्वर्य हे याचे प्रमुख विषय होते. ऋग्वेदाचा ब्राह्मण ग्रंथ आहे ऐतरेय आणि कौशितकी. हे ऐतरेय आणि कौशितकी हा ब्राह्मण ग्रंथ आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, फारच महत्त्वाचा आहे. आता यात ऋग्वेदामध्ये असलेल्या ऋचा म्हणजेच श्लोक, यांमुळे याचं नाव ऋग्वेद पडलेलं आहे. नेक्स्ट आपण बघूया सामवेद. सामवेदाचा प्रमुख विषय होता गीत आणि गायन आणि याचा ब्राह्मण ग्रंथ आहे पंचविश. यानंतर बघूया आपण तिसरा यजुर्वेद. याचे 2 भाग होते, शुक्ल आणि कृष्ण. आता शुक्ल म्हणजे गद्य आणि कृष्ण म्हणजे पद्य असा यांचा अर्थ होतो. आता गद्यामध्ये यज्ञाविषयी माहिती होती तर पद्यामध्ये युद्धाविषयी माहिती दिली होती.
यज्ञविधीमध्ये दिले जाणारे बळी व त्यांचे मंत्र हा यजुर्वेदाचा प्रमुख विषय होता. यजुर्वेदाचा ब्राह्मण ग्रंथ आहे तैत्तरेय आणि शतपथ, हे याचे ब्राह्मण ग्रंथ आहेत. नेक्स्ट बघूया अथर्ववेद. अथर्ववेदामध्ये काय दिलं होतं तर मानवी समाजाचे स्थैर्य आणि ऐश्वर्य, मानवाच्या दैनंदिन आयुष्याचे सर्व पैलू तसेच विविध रोगांवरील उपाय हे याचे प्रमुख विषय होते. तसेच मंत्र, तंत्र, जादूटोणा, पिशाच या साऱ्यांचे वर्णन आणि त्यावरील जालिम उपाय यांचे वर्णन अथर्ववेदामध्ये दिलेले होते. अथर्ववेदाचा ब्राह्मण ग्रंथ आहे गोपथ. लक्षात ठेवायचं आहे गोपथ. आता संस्कृत साहित्य आपण बघितलेलं आहे. संस्कृत नंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट साहित्य, ते म्हणजे अरण्यके. अरण्यकेमध्ये कोणती माहिती आहे तर या अरण्यकांची अशी मान्यता आहे की अरण्यात राहणाऱ्या ज्ञानी व पवित्र मुनींद्वारे याची निर्मिती झालेली आहे. यानंतर आपण बघणार आहोत वेदांग. आता वेदांगांचे 6 अंग आहेत, ते इथे आपण बघू शकतो. पहिला आहे व्याकरण, दुसरं आहे ज्योतिष, त्यानंतर निरुक्त, शिक्षा, कल्प आणि छंद, हे वेदांगांचे 6 महत्त्वाचे अंग आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपण बघणार आहोत ते म्हणजे व्याकरण. व्याकरणाचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ अष्टाध्यायी. अष्टाध्यायी हा पाणिनी यांच्याबद्दल तर सर्वांनाच माहीत आहे, पाणिनी यांनी लिहिला. तर दुसरं ज्योतिष. ज्योतिषचा ग्रंथ बृहद संगीता हा वृहामीर यांनी लिहिलेला आहे. हे सर्वात महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आणि हे वेदांगांचे 6 अंग, हे फार महत्त्वाचं आहे. यानंतर आपण बघणार आहोत पुराण. पुराणबद्दल माहिती, या साहित्याबद्दल माहिती घेणार आहोत. पुराण हा 5वा वेद होता. यालाच वेदांचा वेद असेही म्हणतात. वेदांचा वेद. पुराणांची संख्या होती 18 आणि हा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. तर सर्वात महत्त्वाचे पुराण ग्रंथ आपण बघणार आहोत. पहिला आहे विष्णू पुराण. यामध्ये आपल्याला मौर्य काळाबद्दल माहिती मिळते. त्यानंतर आपण बघूया मत्स्य. यामध्ये आपल्याला सातवाहन काळाची माहिती मिळते. नंतर येतो तो म्हणजे वायुपुराण. या ग्रंथामध्ये आपल्याला गुप्त तसेच समुद्रगुप्त यांबद्दल माहिती मिळते. पुराणांचा समावेश हा भारतीय दंतकथांमध्ये केला जातो. पुराणांमध्ये विश्वाची निर्मिती व त्याच्या संभाव्य विनाशापर्यंतच्या इतिहासाबाबत माहिती दिलेली आहे. आणि पुराणांमध्ये सर्वात महत्त्वाची पुराणे कोणती आहेत, प्रख्यात पुराणे, तर ती म्हणजे भागवत, ब्रह्म, युग, अग्नी, गरुड, पद्म, विष्णू आणि मत्स्य, ही काही प्रख्यात पुराणे आहेत. यानंतर आपण बघणार आहोत उपपुराण बघणार आहोत. उपपुराणामध्ये 5 प्रमुख विषय होते. त्यातला पहिला आहे सर्ग, दुसरा आहे प्रतिसर्ग, तिसरा आहे मन्वंतर, चौथा वंश आणि 5वा आहे वंशनुचरित्र.
आता सर्गामध्ये काय दिलं आहे तर विश्वनिर्मितीबद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर प्रतिसर्गामध्ये विध्वंस व पुनर्निर्मितीचे चक्र यांबद्दल माहिती दिलेली आहे. तिसरं आहे मन्वंतर, याच्यामध्ये मनूच्या जीवनाचा कालावधी याची माहिती दिलेली आहे. चौथा आहे वंश, यामध्ये देव व ऋषी यांच्या चंद्र व सूर्यकुळाची वंशावळ यांची माहिती दिलेली आहे. आणि वंशनुचरित्र याच्यामध्ये राजांच्या ऐतिहासिक वंशावळी यांची माहिती दिलेली आहे. यानंतर आपण बघणार आहोत उपनिषद. उपनिषदचा अर्थ आहे गुरुजवळ बसून ऐकणे किंवा गुरुजवळ बसून जे शिष्य ज्ञान ग्रहण करतात, यातूनच उपनिषदांची निर्मिती झालेली आहे. उपनिषदांची संख्या 108 आहे. त्यापैकी फक्त 13 उपनिषदांना मान्यता आहे. उपनिषदांमध्ये राजकुमारांना जास्त महत्त्व आहे, कारण प्राचीन काळी आपण बघू शकतो ते अरण्यात जाऊन शांत किंवा पवित्र वातावरणात गुरूंजवळ बसून ज्ञान ग्रहण करत असत. त्यामुळे यामध्ये राजकुमारांना जास्त महत्त्व आहे. तर हे ईशोपनिषद जे आहे याला सर्व उपनिषदांत सर्वात प्रथम स्थान आहे. मुंडक उपनिषद जे आहे याच्यामध्ये जे या उपनिषदामधील सत्यमेव जयते हे वाक्य आपल्या भारताचे राष्ट्रीय बोधवाक्य आहे. सर्वात जुनं एक उपनिषद आहे ते म्हणजे बृहदरायण. अजून एक उपनिषद आहे कठोपनिषद. यामध्ये यम, नचिकेता आणि ओम यांची चर्चा केलेली आहे. अजून एक महत्त्वाचं उपनिषद आहे ते म्हणजे जलोपनिषद. यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची माहिती दिलेली आहे. अजून एक उपनिषद आहे, हे उपनिषद अकबराच्या काळातील आहे. याला आलोपनिषद असे म्हणतात. यानंतर नेक्स्ट साहित्य आपण बघणार आहोत ते म्हणजे स्मृती साहित्य. स्मृती साहित्यामध्ये सर्वात महत्त्वाचं साहित्य आहे ते म्हणजे महत्त्वाचा ग्रंथ आहे तो म्हणजे मनुस्मृती. याबद्दल सर्वांनीच ऐकलं असेल. हे सर्वात प्राचीन पुस्तक आहे. मनुस्मृतीमध्ये लग्नाचे वय, मुलाचे वय 25 वर्ष आणि मुलीचे लग्नाचे वय 12 वर्ष होते. या मनुस्मृतीमध्ये 8 प्रकारच्या विवाहांची चर्चा दिलेली आहे आणि 16 संस्कार, जे हिंदू धर्मामध्ये 16 संस्काराची माहिती दिली जाते, याची चर्चा मनुस्मृतीमध्ये केलेली आहे. अजून काही साहित्य आपल्याला बघायचे आहेत, परंतु लेक्चर खूप मोठं होऊ शकतं, म्हणून आपण इथे स्टॉप करणार आहोत. बाकीचं साहित्याबद्दल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये माहिती घेऊया. हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.